हन्नेला झिंग चढली, चढू दे आम्हाला पण झिंग. एक दिवस उपवास करायचा ठरवत आणि 3 दिवस उपवासामध्ये जाते, याला झिंग चढणं म्हणतात. हालेलुया, हालेलुया. दारुड्या माणसाला झिंग चढल्यानंतर तो काय करतो? करायचं नाही तेच दुसरं करून टाकतो. मी प्रभूमध्ये आणि प्रार्थनेमध्ये झिंगलेली पाहिजे. हालेलुया. 1 दिवस उपवास करायला गेलेला 3 दिवस उपवास झाले पाहिजेत. हालेलुया. ही म्हणायची झिंग मला प्रभूची चढलेली आहे. 5 मिनिटं प्रार्थनेला बसायला गेलो होतो, अर्ध्या तासानंतर प्रार्थनेत नव्हतं, ही झिंग चढणं मला गरजेचे आहे. हालेलुया, हालेलुया. 2 मिनिटं मी गाणे म्हणत म्हणत मी कधी अर्धा तास परमेश्वराची स्तुती आराधना करत राहिलो, हे मला कळता कामाचं नाही. हालेलुया. 4 वाजता उठलेला माणूस 8 वाजता प्रार्थनेतनं बाहेर आला. ही झिंग चढणं म्हणायचं आहे. हालेलुया. अशी ज्या माणसाला झिंग चढले का नाही, अशी मी म्हणतो 2026 अर्धवट राहणार नाही. इकडं पण आशीर्वाद आणि इकडं पण आशीर्वाद असेल. इकडची पण बाजू हन्नेसारखी भरलेली असणार आहे, पण इकडची पोकळी ती पण भरलेली असणार आहे.